की ओंकार हा सामाजिक बांधिलकी जाणणारा एक व्यक्तिमत्व आहे. ओंकार जाधव तर 100% निवडून येणार. त्यांना एक निवडून यायची आम्ही संधी देतो आणि त्या संधीचं सोनं त्यांनी करतील हा विश्वास आहे आमचा. आणि 100% त्याचं तो अगदी सोनं करणार आणि तो नक्की निवडून येईल याची मला खात्रीच आहे. त्यांना सांगितलं, एक फोन लावला की लगेच त्यांनी काम करतात. फोन केलं की दादा पण आमच्यात अजून पण कामं करतात, त्यामुळे मुलगा पण तेच करणार याची खात्री आहे आम्हाला. प्रभाग क्रमांक 13 मध्ये यंदा मत कोणाला देणार तुम्ही? ओंकार जाधव. यावेळी प्रभाग क्रमांक 13 मध्ये कोणत्या उमेदवाराला येथील नागरिक संधी देतील? नमस्कार, मी प्रथम माझी ओळख करून देते. मी नेहरूनगर प्रभाग क्रमांक 13मध्ये राहणारी सौ सीमा विपिन बारड. मला वाटतं की ओंकार जाधव यांना संधी देतील लोक, कारण त्यांच्या अंगी जो सामाजिक बांधिलकीचा गुण आहे तो खूप छान आहे. तसेच लोकांना एकत्र ठेवून त्यांची कामे करायची किंवा त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्यांना त्या सोडवायच्या, ह्याचं आम्ही प्रत्यक्ष उदाहरण बघितलेलं आहे. ते सांगते की 1-2 वर्षापूर्वी ओंकार जाधव यांनी आमच्या इथं स्थायिक झाली, म्हणजे त्यांनी बंगला बांधला आमच्या इथं. आमच्या आणि त्यांची ओळख एवढी जास्त नव्हती, पण साहेबांच्या माध्यमातून म्हणजे आहेत बाबा आणि त्यांचा मुलगा ओंकार आहे असं आम्हाला समजलं होतं. पण हे कुटुंब आहे की हे सामाजिक राजकारणातलं आहे, ते खूप छान काम करतात असं आम्हाला होतं. त्यामुळं ज्यावेळेला साहेब आमच्या इथं राहायला आलेत त्यावेळेला आमच्या दारातील कचरा वगैरे हा वेळच्या वेळी आम्ही त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी खूप छान पद्धतीने काम करून लोकांकडून ते करून पण घेतलं. आणि मला ओंकारबद्दल सांगावं असं वाटतं की ओंकार हा सामाजिक बांधिलकी जाणणारा एक व्यक्तिमत्व आहे. कारण आमच्या शेजारी सरनाईक कुटुंब राहतं, ते खूप वयस्कर आहेत, त्यांच्या घरी कोण नसतं. एक मुलगी आहे त्यांची, त्यावेळेला ती राहायला आली होती आणि एक दिवस असंच की त्या खूप आजारी पडल्या होत्या आणि अगदी वॉमिटिंग वगैरे डिसेंट्री वगैरे लागली होती आणि आता तिला काय करावं काय सुचत नव्हतं. आणि आम्ही इतके वर्ष शेजारी असूनसुद्धा तिनं ओंकारला फोन केला की असं असं झाले आणि आत्याला दवाखान्यात न्यावं लागतं. मग तो लगेच उठला, आपली गाडी काढली, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं, त्यांचे सगळे ॲडमिट केलं. तो सकाळी मला वाटते रात्री ती 2:30ची वेळ होती. काकी मला त्या सांगत होत्या की ओंकार आल्यामुळं मी वाचले वगैरे आणि माझं काही खरं नव्हतं सीमा. आणि ओंकार आला, आम्हाला ॲडमिट केलं. तो सकाळी पहाटे 4 ते 5 वाजेपर्यंत तो दवाखान्यातच होता आणि नंतरसुद्धा तो दुसऱ्या दिवशी त्यांची चौकशी करायला गेला, त्यांना डब्बा पोच करणे वगैरे, म्हणजे अगदी आपुलकी घरच्यासारखं त्यानं त्यांच्याशी रिलेशन ठेवून अगदी म्हणजे थोडक्यात 2 वर्षाचीच ओळखीमध्ये इतकं त्यानं छान काम केले की आम्हाला त्याचा अभिमान वाटतो की एवढ्या लहान वयात त्याच्यात सामंजस्यपणा आहे आणि त्यांची खूप त्यांना काकींना मदत झाली. अजूनसुद्धा तो त्यांची विचारपूस करून त्यांची मदत करतो. अशीच मदत तो समाजातील सर्व भागातील लोकांना करतो, ते काही ठराविक लोकांसाठीच त्याची? नाही, तो सर्वच समाजात आमच्या भागातील लोकांना, म्हणजे कोणाचंही असू दे, की आमच्या मंडळामध्ये जर कार्यकर्त्यांना मदत लागली किंवा एखाद्याची अडचण असेल तर त्याच्याकडे समस्या घेऊन गेला तर तो सोडवतो. काही त्याच्याबद्दल वाद नाही आहे. तो खूप छान एक छान व्यक्तिमत्व आहे की आपल्यासमोर जे आज उमेदवार म्हणून उभं राहिलं आहे आणि त्याला आपण खरोखर छान मतांनी निवडून द्या. आपला भाग आणि आपला समाज पण सुधारेल आणि एक मुलांमध्ये जी सामाजिक बांधिलकीची भावना आहे किंवा मोठ्यांच्याबद्दल जो आदर आहे तो त्याच्याकडून मुलं खूप छान पद्धतीने शिकतील. असा उमेदवार आपल्याला लाभलेला आहे, त्यामुळं त्यालाच वोट केलं पाहिजे. नेहरूनगरमध्ये यापूर्वी तुमची काय कामं केलेली आहेत काय कोणत्या नगरसेवकाकडून? नगरसेवक म्हणजे आमच्या आता संभाजी जाधव इथं आल्यापासून खूप कामं झालेली आहेत. आमचं शेजारीच पाण्याची पाईप वगैरे फुटलेली, त्यांना एक फोन लावला की लगेच त्यांनी करून दिलं. ते पण परत स्वच्छता असत्या, घंटागाडी रोजच्या रोज येते आमच्या इथे. परत आमच्या इथं पाठीमागं आमचं माळाला लागूनच असं घर आहे, मग पाठीमाग खूप झाडी वगैरे वाढतात आमच्या इथं. मग पावसाळा झाल्यानंतर तर खूप अडचण होत्या, खूप अडचण होत्या एकदम, म्हणजे साप वगैरे आमच्या अगदी घरात येतात असं एवढी अडचण होत्या. मग त्यांना एक फोन लावला की क्रेन बोलवून लगेच त्यांनी काढून देतात. पाठीमाग आमच्या इथं नळे वगैरे नाही आहे, ड्रेनेजला पाणी जायला जागा नाही आहे. ते एक काम आमच्या इथलं व्हायला पाहिजे. आता त्यांनी झाली की त्यांना एक संधी देऊया निवडून यायची, ते झाले की त्यांनी करून देतील असा आम्हाला विश्वास आहे. नक्कीच त्यांनी ते काम करतील. मग ते पण पाठीमागचं क्रेन वगैरे बोलवून लगेच त्यांनी काढून वगैरे करतात कामं त्यांनी, म्हणजे आम्हाला तरी विश्वास आहे 100%. आणि त्यांना आता निवडून दिल्यावर पण 100% आमच्या इथली कामं होतीलच. त्यांना एक संधी देऊया कामं करायची आपण, हा विश्वास आहे आम्हाला. त्यांच्याच कार्यकर्त्यांचे काम करतात की दुसरं कोणीही त्यांच्या? नाही, आमच्या भागातले तरी पूर्ण म्हणजे करतात. त्यांनी त्यांना सांगितलं, एक फोन लावला की लगेच त्यांनी काम करतात. तसं काय नाही, त्यांनी म्हणजे नाही वगैरे असं काय म्हणत नाहीत. एक फोन लावला की आमचं काम होतंय असं आहे. सर्व जर कामाचा तुम्ही विचार केला हां, तर येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही कुणाला मत देणार?
आम्ही महायुतीलाच मत देणार की महायुतीलाच मत देणार 100% आमची गॅरंटी आहे. महायुती निवडून येणार. ओंकार जाधव तर 100% निवडून येणार. त्यांना एक निवडून यायची आम्ही संधी देतो आणि त्या संधीचं सोनं त्यांनी करतील हा विश्वास आहे आमचा. प्रभाग क्रमांक 13चे आता एक नवीन तरुण उमेदवार आहेत शिवसेनेकडून, ओंकार जाधव. हे त्यांचे वडील, वडिलांचा संभाजी जाधव, वडील त्यांचे संभाजी जाधव, ते पण एक समाजकारक राजकारणी होते. त्यांचा वारसा तो पुढे तसाच चालू ठेवील का? नक्कीच ठेवणार 100%. त्यात काही प्रश्नच नाही. मी लहानपणापासून संभाजी काकांना बघत आली आहे. अगदी घरच्यासारखे म्हटलं तरी चालेल. कुठंही गेला तर अगदी घरच्यासारखे संवादा आले म्हणून त्यांचं एक आदर आतिथ्य घरचा मेंबर आल्यासारखं त्यांचं होतं आहे. भागात कुणालाही काहीही अडचण असू दे, तिथं एक त्यांना फोन केला किंवा तिथं जाऊन आले की बाबा आज माझा हा प्रॉब्लेम आहे, पाणी आलेलं नाही आहे, तर त्याची सोय होणार. टँकर असू दे किंवा म्हणजे काहीही असू दे प्रश्न, सगळं त्यांचं झाडूवाला आला आहे की नाही किंवा ड्रेनेजचं काम आहे म्हणजे चाललं आहे की नाही, गटर साफ झालं आहे की नाही, सगळी कामं ते अगदी जबाबदारीनं स्वतः म्हणजे बघून करतात. म्हणजे असं कुणाला नाही की बाबा तू कर जा, नाहीतर मी आपलं बसतोय, मी पद घेतले म्हटल्यावर मी बसणार, असं नाही. स्वतः ते जाऊन सगळी कामं केलेली आहेत. मी लहानपणापासून त्यांना बघितले त्या पद्धतीनं काम करताना आणि त्यांचंच काम करताना ओंकारला त्यांच्या पावलावर पाऊल टाकून तो पण ते करेल ह्याचा मला विश्वास आहे. कारण त्यानंसुद्धा आमच्यासारखं त्याच्यात आणि माझ्यात काही जास्त फरक नाही, पण त्यानं पण असं बघितलं आहे की पप्पा आपले करायला लागलेत. माणसं जोडायची कशी हे त्यांच्याकडून शिकायला पाहिजे. खालचा म्हणजे अगदी कमी खालच्या ह्याचा असू दे किंवा वरच्या म्हणजे ह्याचा असू दे, सगळी माणसं जोडायची कशी, त्यांना कसं आपलं करून घ्यायचं, त्यांच्या कामं कशी करून घ्यायची, म्हणजे अगदी गोड बोलून करून घ्यायची एका फोनवर किंवा असं ओरडून असं दमदाटी करून, ते पण रूप आम्ही बघितले त्यांचं की असं त्यांच्याकडून करून घ्यायचं. म्हणजे फोन करून की असं ओरडून वगैरे असं का आला नाही किंवा का केलं नाही. आणि हे सगळं त्याचे गुण काकांचे त्याच्यात पण आहेत आणि तो नक्की करून दाखवणार. त्याला आपण एक संधी देऊया सगळे मिळून आणि 100% त्याचं तो अगदी सोनं करणार आणि तो नक्की निवडून येईल याची मला खात्रीच आहे. प्रभाग क्रमांक 13चे उमेदवार ओंकार जाधव यांना या भागातील नागरिक पुन्हा एकदा संधी देतील का त्यांच्या वडिलांनंतर? हो देणार की, कारण त्यांच्या वडिलांचंच काम इतकं छान आहे म्हटल्यावर तो पण त्याच्यातूनच गेलेला आहे, त्यामुळे तो देणारच. ते जर पुन्हा या भागात निवडून आले तर त्यांच्यामार्फत काही कामं केली जातील का? हो करणार, नक्कीच करणार याची खात्री आहे आम्हाला. इतका विश्वास तुम्हाला त्यांच्यावरती का वाटतो? त्यांच्या शेजारीच राहते ना, हां. माहिती आहे. दादा कसं एक फोन केलं की दादा पण आमच्यात अजून पण कामं करतात, त्यामुळे मुलगा पण तेच करणार याची खात्री आहे आम्हाला. कामं असं काही कामाचं तुम्हाला असं सांगता येतील काय स्पेसिफिक असं कामं झालेले आहेत? कसं झालं ते जेव्हापासून इथं आले दादा राहायला तेव्हापासून म्हणजे आमच्या इथं लाईट वगैरे नव्हतीच. लाईटची कामं वगैरे दादानी केली किंवा कचरा गाडी नाही आली तर आम्ही एक फोन करतो त्यांना, त्यामुळे दादा सगळी कामं करतात आमची. मग मुलगा पण तेच बघतोय म्हटलं तो पण करणारच की, त्याची खात्री आहे आम्हाला. मी पुन्हा एकदा संधी देणार त्यांना? हो देणार, नक्कीच देणार. शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 13चे उमेदवार ओंकार जाधव हे मैदानात उतरलेले आहेत. आता तुम्ही सर्वत्र फिरत आहेत, तर कसं चित्र आहे? ओंकार जाधवबद्दल त्याच्या वडील पण 3 वेळा नगरसेवक 3 भागातून झालेले आहेत आणि त्याचेच काकासुद्धा आमदार चंद्रकांत जाधव, परत त्यांच्यानंतर त्यांच्या मिसेस आमदार जयश्री जाधव या पण निवडून आलेल्या आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यानेही भरपूर कामं केलेली आहेत. असंच त्याला काम करण्याची इच्छा आहे, आपल्या समाजकारणाची इच्छा आहे. त्यामुळे तो स्वतः आता आपल्या 13क मधून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हासाठी उभारलेला आहे आणि ते असंच त्याला समाजकारण करायचं आहे. वडिलांनंतर ओंकार जाधवांना समाजकार्य किंवा महानगरपालिकेमध्ये जाऊन समाजासाठी काम करण्याची संधी येथील जनता देईल का? हो नक्कीच देणार, कारण त्याचं समाजकारण त्यांनी जवळून बघितलेलं आहे. जवळजवळ 25 वर्ष त्याच्यामध्ये आम्ही आहेच. प्रभाग क्रमांक 13मध्ये यंदा मत कोणाला देणार तुम्ही? ओंकार जाधव. ओंकार जाधव यांना देणार का? असं का ठरवलंय तुम्ही? ते व्यवस्थित काम करणारे आहेत, त्यांच्या वडिलांनी पण केलेलं आहे चांगलं, मग त्याच्याबरोबर तो पण असतोय, ओंकार जाधव पण असतो त्याच्याबरोबर, त्याच्यामुळे ते व्यवस्थित काम करणारे आहेत. काय कामं असं तुम्हाला सांगता येतील काय तुमची काय वैयक्तिक कामं झालेली आहेत किंवा त्या भागामध्ये कामं झालेली आहेत?
आमच्या तिकडे कचऱ्याची गाडी अजिबात येत नव्हती. मग त्यांनी स्वतः ओंकार जाधवच्या वडिलांनी पण गाडी ते बोलून तिथे कचरा, आणि आता अजिबात कचरा वगैरे काय कोण टाकत नाही. कचऱ्याची गाडी कायम येते आमच्या तिकडे. आणि मग ते लाईटी पण चालू केल्या आहेत. तिथे लाईट नव्हत्या त्या, सगळं चालू व्यवस्थित आहे. त्यांचे वडील जेव्हा मागच्या वेळेस हे होते नगरसेवक होते त्यावेळेस काय त्यांच्यामार्फत कामं झालेली आहेत, रस्त्याची, गटारीची, लाईटीची वगैरे, पाण्याची? हां झालेली आहे सगळे, व्यवस्थित झालेली आहेत सगळी कामं. त्याच्या अगोदर कशा सुविधा होत्या? तेव्हा आमच्या इकडे लाईटी वगैरे काही नव्हत्या, कचरा गाडी येत नव्हत्या, सगळे गटारात वगैरे सगळे कचरा वगैरे टाकत होते. आता व्यवस्थित सगळं चाललं आहे.